बाबा तुम्ही तयार नाही झालात अजून? निघायचं ना आपल्याला. काय काय झालं? मी कुठे जायचं एवढं तातडीनं? असं काय करताय तुम्ही पण ना बाबा? विसरलात का तुम्ही? तुम्हीच तर म्हणालात ना की गुरुकुलात जाऊन आपण एक फेरफटका मारून येऊयात. हा मी बोललो होतो, पण आज नको ना, 2-3 दिवसांनी जाऊ. हा आणि मला ना आज काही पत्रिकेची कामं पण आहेत. मी आवरलाय आता. आणि माझं जाऊ द्या, तो अबीर गाडीपाशी जाऊन उभा पण राहिलाय. तुम्ही मला आधी विचारायचं तरी ना. असं काय करताय? कशाला हट्ट करताय? आणि एवढा काय करणार आहोत तिथे जाऊन? मी म्हंटल ना काम अर्धवट आहे, अजून डागडुजी पूर्ण व्हायची आहे, सगळा पसारा पडलेला असेल, उगाच आपलं काहीतरी. बाबा पसारा असला तरी मला बघायला हवं ना की मी कुठे नोकरी करणार आहे, मी कोणत्या वातावरणात मुलांना शिकवणार आहे. हे बघ, तुझ्या पगाराची तू काळजी करू नको. तू ज्या दिवसापासून इथे आलीस ना तेव्हापासून तुझा पगार सुरू झाला असं समज. अहो पण पगाराचा प्रश्नच येत नाही आता. तुम्ही माझ्यापासून काही लपवताय ना? मी मगापासून बघतेय तुम्ही विषय टाळताय. तुम्ही मला गुरुकुलात घेऊन नाही गेलात अजूनपर्यंत. काही प्रॉब्लेम आहे का? सांगा ना मला. जे काही असेल तुम्हाला आता मला सांगावंच लागेल. हाँ हाँ आई. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. कुठली आई? विचार ना. मगाशी सारंगचा विषय निघाला म्हणून तो प्रश्न राहून गेला, पण आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. माझ्याशी शिक्षक का बोलला? कुठला खोटेपणा? मी म्हणजे इंटेन्शनली असं काहीच केलं नाही म्हणून म्हटलं. काय मला कळलं नाही. सावली सनस्क्रीनचे सेल्स रिपोर्ट्स मला दाखवले, जे खोटे होते. त्या रिपोर्ट्समध्ये असं होतं की ते सेल्स घसरले आहेत. पण सारंगनी जेव्हा खरे रिपोर्ट्स आणले त्यामध्ये चक्क दिसत होतं की सावली सनस्क्रीन अजूनही टॉपला आहे. टॉप सेलिंग ब्रँड आहे, सेल्स घसरलेले नाही आहेत त्याचे. मग मला हे असं उलट चित्र का दाखवलं गेलं? का हा खोटेपणा? म्हणजे आई साहेब, हे बघा, यात सगळ्यात यांची काहीच चूक नाहीये. ते कामतने सगळे रिपोर्ट्स बनवले. त्यांनी आमच्या समोर जो आकडा मांडला त्याच्यावर आम्ही सुद्धा विश्वास ठेवला. खरं तर आमचा सुद्धा विश्वासघातच केला त्यांनी. आम्हाला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. हे बघा राज, प्लीज कामतला याचा जाब नक्की विचारा प्लीज. ऑफकोर्स. ओवी, हे काय आहे ग? मला पण ह्याच्याशी खेळायचंय. हे मला माझ्या बाबांनी दिले. मी आत्ताच खेळायला सुरुवात केली. मला खूप आवडलंय. मला दे ना खेळायला. आपण एक काम करूया, तू इथेच बस, आपण दोघी मिळून खेळूया. खूप मज्जा येईल ना. माझ्या आईने सांगितलं तुझ्यापासून लांब राहायचं आणि खेळायचं पण नाही. मग नको खेळूस. पण मला हे खूप आवडलं. मी माझ्या आईसोबत खेळू शकते, तिला पण खूप आवडेल. अगं शुभ्रा, हे मला माझ्या बाबांनी दिले. तुटले तर बाबा रागवेल माझ्यावर. मी आईला नाव सांगणार. तू मला वाटतेस आणि खेळायला पण देत नाही. शुभ्रा थांब. तुला गेम आवडलाय ना, तू घेऊन जा. फक्त काकूला काही सांगू नकोस. लेट मी एक्सप्लेन. तू बस ना. राजकुमार, आई प्लीज प्लीज लेट मी एक्सप्लेन प्लीज. बोल बोल. हो म्हणजे मला काय म्हणायचं की कामतांनी दिलेले रिपोर्ट्स खरे आहेत खोटे आहेत ह्याची शहानिशा करण्याची वेळच नाही आली माझ्यावर. म्हणजे मी केलेच नाही, कारण स्ट्रेट दिसत होतं ना सावली सनस्क्रीनचे सेल्स डाऊन आहेत. मला काय वाटलं की हे सावली हे नाव ह्यामुळे तरी आपल्या आयुष्यातनं कायमचं निघून जाईल, म्हणून मी ते बरोबर आहे का चूक आहे हे कधी बघितलंच नाही. आणि आपल्यालाही हेच हवं आहे ना दादा, तुलाही हेच हवं आहे ना
सावली हे नाव आपल्या आयुष्यातनं कायमचं निघून जावं. राजकुमार, तुझं अगदी बरोबर आहे. सावली हे नाव मला अजिबात आवडत नाही. ते आपल्या आयुष्यातून कायमचं निघून जावं असं मला नेहमी वाटतंय. पण या अशा खोट्या पद्धतीने नाही. आई आई असं पुसून टाकायचं नाहीये ते आपण. तुला कळतंय ना आता काय झालं असेल? सारंग किती दुखावला गेला असेल. त्याला आता असं वाटत असेल की या सगळ्या खोट्या सेल्स रिपोर्टच्या कारस्थानात राजकुमार तू, मोनिका तू आणि मी त्याची आई, मी सुद्धा सामील आहे. तो नाराज झाला असेल, चिडला असेल, रागवला असेल तो आता. नाही 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 आई, हे बघा खरं सांगते, यात आमचा खरंच काही दोष नाहीये. आम्हाला यातलं काहीच माहित नव्हतं. तुम्हाला माहितीये, उलट शुभ्रा हे नाव सुद्धा त्यांनीच सुचवलेलं कामत. त्यांना वाटलं असेल शुभ्रा हे नवीन नाव जास्त चालेल मार्केटमध्ये, म्हणून मे बी त्यांनी स्ट्रॅटेजी यूज केली असेल असं मला वाटतंय. मम्मा मम्मा काय ग? काय झालं? ओवी मला काय देत नाही. काय काय नाही दिलं तुला? मला गेम पाहिजे होतं ते नाही दिलं. म्हणाली बाबांनी तिच्यासाठी आणलंय, हात नको लावू. शुभ्रा, तुला तिचंच खेळणं का हवंय? तुझ्याकडे आहेत ना एवढी खेळणी. मग ऐक ऐक, आपण एक काम करूया, मी तुझ्यासाठी मोठं आणि महागाईचं खेळणं घेऊन येतो. ओके? नको, मला तोच हवंय. तोच हवाय. शुभ्रा, हा गेम घे तुला. मला नको, तू खेळ ह्याच्यासोबत. नाही ओवी, राहू देत बाळा. तो तुझ्या बाबांनी आणलाय ना तुझ्यासाठी, तुझं गिफ्ट आहे ते. मग त्याच्यासोबत तूच खेळ, नको दिवस कोणाला. तू खेळ बाळा. ओके? पण काकू, शुभ्राला हवे ना, मग तिला देते. ती खेळ, मी नंतर खेळते. शुभ्रा, घे तुला हा गेम. ओवी, मी तुला सांगितलं ना बाळा, तुझ्या बाबांनी गिफ्ट आणलंय ना तुझ्यासाठी, मग तूच खेळ त्याच्यासोबत. मी शुभ्राला समजवेन. ओके? आपण तुला मोठं गिफ्ट आणू, खूप छान. ओवी, ओवी, गेम छान आहे तुझा. याच गेमसाठी ओवीने तुला रडवलं ना शुभ्रा? हो मम्मा. काय म्हणाली ती तुला? माझ्या बाबांनी आणलंय, मी तुला नाही देणार. तुला नाही देणार म्हणाली?